तर मंडळी सांगूचा म्हणजे असो पहिलो पिक्चर असतलो की ह्या पिक्चरात आपल्या सिंधुदुर्गातल्या कलाकारांका खूप मान मिळालो. म्हणजे बरेच चांगले रोल मिळाले आहेत. बऱ्याच ठिकाणी काय होता सिंधुदुर्गात शूटिंग होता पण कलाकार बाहेरच्या आणतात, स्टार कलाकार आणतात आणि पहिल्या कलाकारांका फक्त एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून घेतात. पण आज बरेचसे सिंधुदुर्गातले कलाकार चांगल्या कॅरेक्टरला होते, सिनियर आर्टिस्ट म्हणून. त्यात हे सगळे कलाकार चांगले सिनियर आर्टिस्ट म्हणून आणि अति उत्तम चित्रपटा एक तर मराठी असा आणि दुसरी म्हणजे हॉरर कॉमेडी कोकणात शूटिंग झाली आणि पुरी ही सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात shooting झाली. आणि रत्नागिरीतले पण कलाकार आणि कोकणातले पण कलाकार. त्यामुळे नक्की बघा आणि खूप एन्जॉय करा आणि नक्की कमेंट करून सांगा पिक्चर कसं होतो. बाय बाय, लाईक शेअर 5 जून 5 जून लक्षात राहा. 5 जून येत्या 5 जूनला सगळ्यांनी टॉकीज मध्ये जाऊन बघू जा. 2026. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण ह्यो माझं गाव. तर नमस्कार मंडळी, आज तुमका मी परत एकदा बऱ्याच दिवसांत त्रास देऊ गेलो आहे एका वेगळ्या व्हिडिओमधून. आणि मी आता चाललो आहे माझी गाडी घेऊन रत्नागिरीत. माझ्यासोबत असा फेमस मालवणी कांडेचोर तुमचो बिरजू भैया. तर आम्ही चाललो रत्नागिरीक. का चाललो, कशासाठी चाललो ह्या तुमका व्हिडिओत कळतला आणि नक्की बघा. कारण एक चांगलो प्रोजेक्ट हा, त्या प्रोजेक्टसाठी चाललो. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि गुंडाबाई चारवास पाजरेकर उघड टोप खाया सरांका कसाला घेतलं चाय पितो बद्दल पहिली चाय पिऊया. ऐ अंडेजोर चाय पिऊया आणि मग साक्षी आहे जरा ना, साक्षी घेऊया. साक्षी घेऊन नांदगाव जाऊन आपण आकाशात घेऊया. सांग दास तुमची वाट बघून जमलंय तसं 2 वडे खाल्ले म्हणून आता ओळख होणार ना. कशाला गेलो बरोबर मग आम्ही एक एक खातो आता. होय मग नेमकी सरांना घेतलं कशाला वडे खातो सरांनी दिल्यानी काय हुआ असं काय झालं. चला बा. सरळ किलो सारस्वत मिसळगाव हे घेऊन इलं टकलो ऐवान कटप्पा साक्षी मॅडम कांडेचोर टकलो दुसरो आमच्याकडे 2 टकले आहेत. तर आम्ही आता इलव तळ्यात सारस्वत मिसळ खाऊ बघूया टेस्ट. तू साधी तू ना मिसळीच मिसळ साधी मिसळ चांगलं गो 4 साधी मिसळ तुका जमतली मा पुरतली 4 साधी मिसळ आणि एक सोदी म्हणजे एक काय बटर फक्त मिसळ नको चहा आणि बटर. माझी बटर मिसळ आहे बघा. बटर तो कशासाठी आहे? आणि हे साधी मिसळ टप्पा 1 टप्पा आणि हा 2 टप्पा. काय काय ठेवले खादाडांची आवडती जागा सारस्वत मिसळ. ह्या माका आवडला. लोक जगूचा म्हणून खातात, मी मिसळ खावतो. कशी होती मिसळ मॅक? कायमचा गिरायक. तर तुम्ही पण यावा सारस्वत मिसळमध्ये. हे ओनरच काही गेले ते हां हे ओनरच. सुंदर मिसळ आणि मिसळीचे बरेच व्हरायटी आहे बघा. ट्राय करा. हे बनवतं ते बघा मिसळ. सुंदर अशी थाळी मिसळ आहे. आकाश शेठ आलेले आहेत. नमस्कार. ब्लॉगिंग वेगळी का आज. अभिनंदन आहे. कधी घेतलं कशासाठी?
17 घेऊन झालो आता 1.5-2 महिन्यात. 17 तो पण ऑरेंज 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 लेट होईल ना आता. हा, हा, हा. परत द्या चल ए ए मॅग ए साऊथला रजनीकांत आणि मालवणात सजनीकांत सेक्सी रे. क्या कर ट्रर. आपला टवसर या सगळा. हा, तर मंडळी ह्या आमचा पोरग्या साक्षी मांजरेकर उत्तम गायक हा, सुंदर आवाज आहे त्याचो आणि त्या बरेचसे कार्यक्रम करता. आता साक्षी आमका एक गाणं ऐकून दाखव आणि आमच्या मंडळींका पण बारीक सापला. चालू आहे व्हिडिओ. लेवल नाहीये ना हायवेला, ते असं इकडे तिकडे जात वा वा. गाडी चाललो. क्या बात है. एस कुमार साऊंड आणि सगळे स्टारकास्ट. थांबा थांब. हां आता बोल. स्टारकास्ट. अरे अरे हाय सर हाय मॅडम. लक्ष्मण तुझं लक्ष्मण. तर मंडळी आम्ही आता इलो रत्नागिरी एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग म्हणजे ज्या फिल्ममध्ये डबिंग लागतं त्या डबिंगसाठी आम्ही इलेले असतो. तर माझ्यासोबत आहेत सगळे कलाकार. तुमका दाखवतोय कसले कलाकार आणि काय करत आपण ऐकूया त्यांच्याच तोंडातून. तर आम्ही इलो आज रत्नागिरी. याचं कारण म्हणजे मी तुमका पहिल्यापासून सांगू नव्हतं, आता सांगतोय की आता येणाऱ्या 5 जूनला एक मराठी चित्रपट तुंबाडची मंजुळा रिलीज होतो आणि त्यात हे सगळे आपले मालवणी कलाकार आहेत पुऱ्या सिंधुदुर्गातले. रुपेजी नेवगी सर, चारुहास पांजरी, साक्षी मांजरेकर, आकाश सकपाळ आणि मकरंद मयेकर. तर हे सगळे आर्टिस्ट आहेत आणि अजून बरेच आर्टिस्ट आहेत. पण आज डबिंग निमित्त आपण रत्नागिरी गेलो
डबिंग करूसाठी. तर ऐकूया आता त्यांचे काय काय भूमिका आहेत आणि पिक्चर कसवा. नेवगी सर. काय नेवडीचं परत सांगायचं लागतं याच्यापासून सुरुवात करायची असं. नाही नाही हो, तुम्ही करा नाही, तुम्ही सुरुवात नाही तुम्ही करा बरोबर. लहानापासून सुरुवात नाही करूया. नाही नाही हा? हे आमचा पिल्लू नाही आहे. तेचो आवाज पोदाचो ना तुम्ही पहिले. सिनियर कलाकारांनी पटकन काय माहित आहे ह्या चित्रपटात हे आधीपासून सगळेजण तर कलाकार चित्रपटाचं होते. नाव सांगा. चित्रपटाचं नाव तू सांग ना. हे बघा चित्रपटाचं नाव वगैरे बाकी सांगण्याची जबाबदारी ह्याची आहे. कारण ह्यो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत होतो. माका मध्ये बोलवलेनी या म्हणून सांगलेनी आणि 4 दिवस माझा फक्त शूटिंग केलेनी. त्याच्यात मी कोण मी कोण असं तो माका ओळखानच दाखवतो. पण भारी आहे एकदम पिक्चर भारी आहे. बघलास ना तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत हे सगळे दिसतले तुम्ही हसताला कळलं ना दिसतले ते बोलतात. बोला हो बोला. आंध्र साहेब. आता चित्रपटाचं नाव असा तुंबाडची मंजुळा. तर येत्या 5 जूनला किती 5 जूनला हे फिल्म रिलीज होता सगळ्या महाराष्ट्रभर. तर 5 जूनला जाऊन पिक्चर बघूचो आणि आमचे काय काय भूमिका होत हे तुम्ही बघशाल. आणि सगळ्यात म्हणजे माका तुम्ही वळखान द्यावा सिनेमा हिम्मत तुमची. आणि हे कोण तात्यांचा मालवण तात्यांच्या मालवणच्या युट्यूब चॅनलच्या खाली कमेंट करून सांगा. आणि प्रत्येकाची भूमिका काय आहेत. माझी पण एक चांगली गावातली भूमिका गावची फिल्म आहे सगळ्यांना आवडणारी फिल्म आहे हॉरर कॉमेडी आहे. त्याच्यामुळे चांगलं सॉरी अरे एडिट दिसता की टीजर मध्ये दिसता टीजर म्हणजे समजता पण हे एडिट कर चांगलं. साक्षी तुझी काय बारकीची भूमिका आहे तुझी सारखी. माझी पण एक चित्रपटात भूमिका आहे. स्नेहा नावाचं कॅरेक्टर मी करते. नाव कॅरेक्टरचं सांगलं म्हणजे नाही सांगायचं. नाही सांगायचं. आता चांगलंच तर असू दे चांगलंच तर असू द्या हा, चला. हा, तर माझी पण एक छोटीशी मग मी पण जाईन माझा पण नवीन कॅरेक्टर आहे. खूप छान मजा येईल तुम्हाला बघून. हसाल तुम्ही पोटभर. एवढंच. मला बघ आकाश. हा माझ्या कॅरेक्टरचं नाव नाव सांग तू सांग. सांग रे. नाव घे उखाण्यात घे. कट, कट, कट. ना, माझ्या कॅरेक्टरचं नाव बंड्या आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव. तुला म्हणत काय ते भांडी आहे. पांड्या म्हणून जाऊ दे फेमस केलं ना तुला. फेमस केलेले. मजा येईल पण शूटिंगला काय रे शूटिंगला मजा येईल. पुढे आणि माझा पण एक छान कॅरेक्टर कडक रोल कडक रोल असा माझा नको नाव आगळो वेगळो रोला. नाव नको सांगू. नाव सांगणे नाही कडक रोल. पण जबरदस्त कॉमेडी मूवी असा हॉरर कॉमेडी असा आणि शेवटला एक इमोशनल टच दिलेलो असा मूवी तो पण आणि सगळ्यांका रिलेट होणारी मूवी आहे. मी सांगते काय आता हे प्रत्येकानं आपापलं काम केलेलं आहे. चूक चूक नाही रे मेलं. चोक हा. प्रत्येकानं आपापलं काम केलेलं दिग्दर्शकानं आपलं काम केलेलं डीओपीनं आपलं काम केलेलं सगळ्यांनी आपापलं म्युझिकवाल्यांनी केलं नाही. कारण आता आम्ही गाणं ऐकलं त्यांनी सुद्धा आपलं काम चोख केलं नाही. आता तुमचं काम चोख करूचा एकदा बघा तो आणि नंतर आमका काय तर सांगा आम्ही काय केलं चांगलं केलं का माती केलं. नाही चांगलं केलं नक्कीच. चांगलं आशीर्वाद ठेवा. चांगलं आम्ही चांगल्यासाठी चांगलं केलं. आमच्या चॅनलकडून तुमका खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या तुमच्या चित्रपटासाठी. आणि खरोखरच चित्रपट मी पण बघितलंय थोडीशी. अरे तुमची शूटिंग तुमची सगळं ह्या बघलंय मी त्यामुळे माका माहिती आहे त्यामध्ये खरोखरच खूप एन्जॉयमेंट आहे थोडीशी हॉरर आहे आणि असं पण असं. तात्या त्यांची बायको पण पिक्चरात असा का सांगणार नाही आपला प्रमोशन करणार नाही. नाही सांगूचा होता सांगतलंय. माझा बुद्धू नवीन ठीक कॅरेक्टर आहे आता खूप खूप धन्यवाद. डबिंग करतो नाही, आपलं धंदो आम्ही बघतो आम्ही आमचं बघतो. तर मंडळी सांगूचा म्हणजे असो पहिलो पिक्चर असतलो की ह्या पिक्चरात आपल्या सिंधुदुर्गातल्या कलाकारांका खूप मान मिळालो. म्हणजे बरेच चांगले रोल मिळाले आहेत. बऱ्याच ठिकाणी काय होता सिंधुदुर्गात शूटिंग होता पण कलाकार बाहेरच्या आणतात स्टार कलाकार आणतात आणि पहिल्या कलाकारांका फक्त एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून घेतात. पण आज बरेचसे सिंधुदुर्गातले कलाकार चांगल्या कॅरेक्टरला होत सिनियर आर्टिस्ट म्हणून त्यात हे सगळे कलाकार चांगले सिनियर आर्टिस्ट म्हणून आणि अति उत्तम चित्रपटा एक तर मराठी असा आणि दुसरी म्हणजे हॉरर कॉमेडी आहे. कोकणात शूटिंग झाली आणि पुरी ही सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात shooting केलेली आहे. आणि रत्नागिरीतले पण कलाकार आहेत आणि कोकणातले पण कलाकार आहेत. त्यामुळे नक्की बघा आणि खूप एन्जॉय करा आणि नक्की कमेंट करून सांगा पिक्चर कसं होतो. बाय बाय लाईक शेअर 5 जून 5 जून लक्षात राहा 5 जून येत्या 5 जूनला सगळ्यांनी टॉकीज मध्ये जाऊन बघू जा. 2026 आमच्या बरोबर भेटलेत रत्नागिरीचे स्टार कलाकार सचिन सर.
आमचं भाग्य आहे 17 मध्ये आम्ही गेलो प्रो मॅक्स 17 प्रो मॅक्स. यांची पण चित्रपटात मुख्य भूमिका आणि फुल मजेशीर आहे. ते हां नेमकं ओळखलास तर कमेंट करू. हां यांका ओळखलाच तर कमेंट करा 100%. आता दिसतं त्याच्यापेक्षा वेगळेच दिसतात काहीतरी. सर आम्ही आता रत्नागिरीतल्या एस कुमार स्टुडिओमध्ये असो. काय सांगाल स्टुडिओबद्दल? एस कुमार साऊंड सर्व्हिस म्हणजे रत्नागिरीतलं एक मोठं नाव आहे. हं. कितीही मोठा प्रोग्राम असू दे, कितीही छोटा प्रोग्राम असू दे, क्वालिटी साऊंड तुम्हाला मिळतो, सगळं प्रोफेशनल. आज त्यांचे रत्नागिरीमध्ये 3 स्टुडिओ आहेत आणि आता फोक अख्यांसारखा मोठा प्रोग्राम म्हणा किंवा अन्य अवधूत गुप्ते असतील, रोहित राऊत, ह्या बरेच प्रोग्राम ते मॅनेज करतात साऊंडच्या बाबतीत. त्यांचे स्वतःचे कार्यक्रमसुद्धा आहेत तिथे, ते स्वतः त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत. त्यांचा ग्रुप जो आहे मोठा त्याच्या माध्यमातून खूप मोठी टीम आहे त्यांची. ही बघा, ही तुम्हाला टीम दिसेल. हे सगळे याच्यातले बरेचसे साऊंड इंजिनियर आहेत, ते स्वतः मालक आहेत तिथे. उदय दादा, योगेश दादा, असे भरपूर गँग ही सगळी आहे. आवडका. तर ही जी सगळी गँग आहे ना, ही खूप याच्यामधली तज्ज्ञ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे आणि कुठच्याही प्रकारचा साऊंड लागू आहे तुम्हाला, कसलाही. तुम्हाला शूट चालू आहे त्याच्यासाठी, डबिंगसाठी, कशासाठी लागू ते एकदम योग्य क्वालिटी आणि जर कोणाक हव्या असतात तर येऊ शकतो. बिंदास. नक्की यावा. नंबर खाली ते खाली टाकून ठेवा, म्हणजे कोणाला वाटत असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर व्हिडिओ टाकून ठेवा. डिस्क्रिप्शनला नंबर टाकूया. नंबर देतो मी. धन्यवाद. तुम्ही कणकवलीत होता हे आमचं माहिती आहे. टाकून गेला ज्येष्ठ कलाकार, नानासाहेबांची गाडी. ज्येष्ठ कलाकारांक आता आम्ही सांगलो आता कसे नेणार ते. आता आम्ही नाही जागा. रत्नागिरी गेलो म्हणून आमका आमचा चेडू बेटा गेला बघा. रत्नागिरी असता शिकाक शेवटचं वर्ष ना, शेवटच्या वर्षाक हा चेडू बेटा गेला आमका. रत्नागिरी गेल्यानंतर बरा वाटला. अच्छा कॉलेज नाही बाय जेवलं जेवलं काय झालं माशी जेवतलं व्हेज ना लावू दे हा. मध्ये काय म्हणतो जंगलात क्रॉसिंगला लावते. ही गाडी क्रॉसिंगला थांबते. एक्स्ट्रा गाडी थांबवतो. मी तुला सांगते ना. काय करतो तू? हॅलो ब्लॉग करते. आडवोच आहे बाबा. 17 प्रो. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईव्ह काय लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर करायचो. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. शेअर्स नाही रे, शेअर. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर आणि सबस्क्राईब किलेच करून टाका. क्लिक करून टाक. राडो करा. आमच्याकडे गाडीच असते. आम्ही सॉरी बरा 6 वाजेपर्यंत फ्री राहू शकतो. आम्ही आपण काम करा. ए बाबा काय प्लॅन काय एका नावाने ना. असं चांगलं येतात. उलटे ना. येत बस गंमत सांगते. हे नको चल अरे की ये उत्तर बघ. परत यायची सांगते कधी उत्तर वेळ आहे कशा झालं जेवण आहे नॉनव्हेज काय सांगते त्याच्यात बघ कसं दिसतं हे सगळं आता ते काय चॅनल जर ब्लॉगमध्ये यायला नाही तर तिचे 3 सबस्क्रायबर कमी होते. 1 2 3 सबस्क्रायबर कमी होते. सांगते का तिसरं गो आम्ही 2 झालो तिसरं गो चारू चारू पण हा. मालक चॅनल. एक नंबर कडपकर काका. येस. हॅलो. नमस्कार. हां कोण ब्लॉगिंग झालं. नवोदित ब्लॉग आहे. हाय, नमस्कार, हॅलो, नमस्कार, राम राम, बाय बाय. बाय बाय. शेअर माझा सबस्क्राईब. घेतलंच हा नमस्कार. छान, सुरेख, सुंदर. नमस्कार. कट बाय. या ठिकाणी. तर या ठिकाणी काय आज या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी बोललो होतो ते या ठिकाणी. या ठिकाणी या ठिकाणी
चला या जोकवर आपण थांबूया. कुठच्या ठिकाणी जेवण जेव्हा थांबतो ना थांबूया. नवीन मधला लाईक सबस्क्राईब लाईक शेअर शेअर ही घंटा वाजवा ही घंटा वाजवा घंटा वाजवून जा अरे घंटा वाजवून जा घंटा वाजव. कट बाय सॉरी गाईज. कुछ करेगा इधर. हा करेक्ट. ओके ओके. आईला पाहिलं का या म्हातारीला एकदम जेवण सुरू झालं ना. हो आईला पाहिलं का या म्हातारीला एकदम नाही. जेवण सुरू झालं ना. हो तू स्टार्ट कडक. येस ओके कडकच म्हणतात. सिंगल नवीन फक्त एक लाजणं पाहिजे. जातो पटकन आतमध्ये बिहारींचं काय आहे? ते इकडे शेवट थोडस खुलून दे ना. तोंड उघडं आहे ना. ओके ओके जेवण सुरू झालं का. परत जेवण सुरू झालं का. मस्तपैकी ट्रॅडिशनल असा बैठक. योगी सर टाव मारतात बिर्याणीवर. आकाश हो सर यावा जोक म्हणजे हे साक्षी सगळ्यात हावरा या आमच्या आधी एकटा जोक बसला पहिला. पाठी बघा आमच्या कोकणातला स्टुडिओ चांगला वाटला ना. मस्त गेले एक आला इकडे मोठं काम आहे कोण आकाश आणि कोण हां लारा बारा. ओके वा वा काय छान. किती कसं वाटतंय जेवण इकडे. मॅक आकाश ती टाइम तो मला इल्यापासून नुसतो खाता पिता चालूच चहा पिऊन घेऊया मग टी टाइम झालो असं. रिएक्शन सगळे घेऊ काय मी नवीन हा गुरुजी नवीन हा हा हे चुकला हा आयो गांडू हे सॉरी तर मंडळी एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग सर्व्हिस ना. एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ. हां एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मी असं आणि माझ्यासोबत असत ओंकार उदयराज सावंत. ओमकार सावंत. तर यांच्याकडे कोणत्या प्रकारचं एडिटिंग होतं आणि यांच्याकडे पूर्ण इक्विपमेंट म्हणजे जर समजा ब्रॉडकास्टिंग किंवा काही तुम्ही ॲक्टिंग करत असाल तर त्याच्यासाठी लागणारं इक्विपमेंट ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे तुमका अवेलेबल केल्या जातात, बनवून दिल्या जातात तुमका हवे तशी. नमस्कार, मी ओंकार उदयराज सावंत. आमचं एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ नावाने आम्ही गेली 30 वर्ष लाईव्ह सर्व्हिस रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काम करतो आहे. तर आता आपल्या स्टुडिओमध्ये कोणत्याही प्रकारची गाणी आपण मिक्स करतो, रेकॉर्ड करतो, मास्टरिंग, त्यानंतर आज आपण डबिंग केलं त्यानुसार डबिंग कुठल्याही फिल्मचं. आणि लाईव्ह साऊंडमध्ये आपल्याकडे आता खूप ॲडव्हान्स सिस्टीम आहे, लाईन एअर सिस्टीम आहे. त्यानंतर आत्ता जे प्रोफेशनल आर्टिस्टना लागणारी सगळी इक्विपमेंट, इन इयर असतील, आता नवीन हँड कॉर्डलेस असतील, नवीन प्रकारचे डिजिटल कॉन्सोल्स असतील, तर हे सगळं आपल्याकडे आता अवेलेबल आहे. आत्ता आपण एस कुमार एंटरप्राइजेसच्या अंडर जे आत्ता आपल्या कोकणामध्ये लोककला सादर होतात, तर त्यांना जो साऊंड लागतो तर तो साऊंड आपण डिझाईन करतो, म्हणजे साऊंड कॅबिनेट डिझाईन करतो, ते सेलिंग पण करतो आता आपण.
आणि त्या सेलिंग करताना आपण त्यांना सगळी इन्फॉर्मेशन देतो, कसं काय वापरायचं आणि कसं योग्य पद्धतीने त्यांचं ते मटेरियल टिकेल आणि योग्य वापर कसा करता येईल त्यांना ही सगळी माहिती देतो आणि सेलिंग करतो. आणि त्याचबरोबर कॉन्फरन्स सिस्टीम असेल किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टीम वगैरे बसवायची असेल तर तेही काम सुद्धा आता आपण चालू केलं आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर माझ्या बाबांचा आहे 9422052356 आणि माझा नंबर आहे 9145656307. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा आणि खूप मस्त काम करतास आणि खूप छान. अगदी स्टुडिओ पण खूप सुंदर आहे बघा. आमच्या आताच तुंबाडची मंजुळा या पिक्चरचा डबिंग झालेला आहे. आपले आर्टिस्ट एन्जॉय करतात आणि खूप छान मस्त सुंदर. एस कुमार रेकॉर्डिंग स्टुडिओ. मेन ओनर सावंत साहेब हे असत या एस कुमार एंटरप्राइजेसचे. साऊंड इथे इंटरप्राइजेस आहे. हो. ओंकार काढ पाहिजे. आणि हे बघा हे सगळं इक्विपमेंट यांच्याकडे मिळतं बऱ्यापैकी. आणि हे बघा हे सगळं म्हणजे तुमका हवी ती साऊंड सिस्टीम यांच्याकडे तुमका हव्या त्या कंपनीची पण मिळू शकता आणि हव्या ती बनवून पण मिळू शकतं तुमका. हे स्वतः ओनर असतात. अरे नक्की जिंकलास काय? बाहेरली सायनिंग स्टेप करा जेव्हा येईल तेव्हा. सगळी कलाकार म्हणजे फुल एन्जॉयमेंट करतात. आणि हे आपले सर असत डिरेक्टर टीम मधून. सर सागर सर काय करा हे घ्यायचं आपल्याला भाई. फुल राडो ए जिंगाट. यात ये ओपनिंग यात लावतलं. तर मंडळी आज आम्ही असेच एस कुमार स्टुडिओत येऊन डबिंगसाठी गेलेलो मालवणचे सगळे कलाकार घेऊन रत्नागिरीमध्ये. तर तुंबाडच्या मंजुळाच्या फिल्मसाठी डबिंगसाठी गेलेलो होतो आणि आमचं काम पूर्ण झालेला. जवळजवळ 7:30-8 वाजले होत. आता आम्ही चाललो रिटर्न मालवणला. ह्यो तुमका व्हिडिओ कसो वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि येत्या 5 जूनला जवळच्या चित्रपटगृहात तुंबाडची मंजुळा नक्की बघा. आणि ह्यो चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुंबाडची तंबुळा. सगळ्यांनी आवर्जून 5 जूनला बघा तुंबाडची मंजुळा. तुंबाडची मंजुळा.